चलो तर मग बोलू म्हणलं आज की खूप दिवसांनी आता युट्यूबला येतोय आणि आता येईन सारखं सारखं. पण तेच म्हणलं आय एम बॅक म्हणून एक व्हिडिओ करून टाकू की इतके दिवस मी होतो कुठं. कारण जर बघायला गेलं तर 2021-22 मध्ये युट्यूबला भरपूर होतं. मागच्या वर्षी 23 तर मला वाटतं की 4 पण व्हिडिओ अपलोड नसतील केले. आणि मग काय नक्की सुरू होतं काय होतं आता पुढचं काय प्लॅन आहेत म्हणलं तर बरं चला बोलू. मग हा व्हिडिओ कदाचित एकदम मोठा होणार आहे कारण खूप काय काय बोलायचं आहे. खूप काय काय म्हणजे जे काय काय सुरू होतं पुढं काय आहे त्यामुळं बघू. आणि अनफिल्टर्ड असणार सगळेच आपले अनफिल्टर्ड असतात तसं बघायला गेलं तर काही एडिटिंग नसते. पण जर इकडचा तिकडचा काही शब्द इकडे तिकडे झाला तर हे करा बिकॉज ठीक आहे असं आहे. पहिलं यस चॅप्टर 1 लाईफ असं चॅप्टरमध्ये डिवाइड केला व्हिडिओ आधीच. आता बघू आपण बोलतोय यार काय 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 सुरू होतं. वेअर वॉज आहे तर पहिली गोष्ट नक्की काय होतं की म्हणजे मी होतो कुठं का मी अभ्यास करत नव्हतो का हे तर तसं नाही आहे. मी अभ्यास करतच होतो कारण तुम्हाला माहिती आहे की मी अभ्यास करतो. मी काय असं नाही का म्हणजे टाइमपास नाही करत जास्त. तर मग हो युट्यूबला ऍक्टिव्ह नव्हतो हे अर्थ असं नाही की मी अभ्यास करत नव्हतो. अभ्यासच करत होतो भरपूर जास्त अभ्यास करत होतो. आता ही गोष्ट कुठून सुरू झाली तर राज्यसेवा 2022ची म्हणजे कधी आपल्या मागच्या वर्षी जानेवारी जी एक्झाम झाली मेन्स ती मेन्स दिली. आणि मेन्स दिल्यानंतर काय झालं मेन्स दिल्यानंतर स्कोर तर आला कळालं की स्कोर तर कमी येतोय. आणि विचार आला की आता म्हणजे नक्की काय करायचं कसं करायचं. आणि कसं आहे की माझी लाईफ चेंज होणार होती म्हणजे त्याच वर्षीच्या डिसेंबरला म्हणजे या ज्या हे लाईफ वॉज गोइंग टू चेंज इन डिसेंबर 2023 म्हणजे या वर्षी आता मला माहित होतं. त्यामुळे मग विचार काय केला म्हणलं आणि फॉर गुड ऑफकोर्स चांगल्यासाठीच चेंज होणार होती. बट कसं आहे चेंज आहे कुठल्याही गोष्टीचं चेंज ऍक्सेप्ट करणं किंवा त्यामध्ये जाणं खूप अवघड असतं. आणि त्यामुळेच मग विचार केला मला राज्यसेवेच्या नादी लागलो. आणि जर चुकून जर परत मेन्स गेली किंवा जर मेन्स निघली समज आणि इंटरव्ह्यू मधून जर बाहेर आलो तर उपयोग काय ना ऍट द एंड म्हणजे एंड रिझल्ट काय आहे ते इम्पॉर्टंट आहे. तर मग असा विचार आलेला. मग म्हणलं नको आपण सरळ काय करूया की आपलं कंबाईनला फोकस करूया कारण त्यानंतर कधी 30 एप्रिलला कंबाईन होती. म्हणलं कंबाईनला वेळ पण आहे आणि कंबाईन कसं आपलं बरं आहे प्री आपली करायची नंतर फक्त एक मेन्स करायची आणि चांगले मार्क्स पडले की म्हणलं डायरेक्ट आपल्याला पोस्ट मिळू शकते म्हणलं. आणि जसं म्हणलं की लाईफ वॉज गोइंग टू चेंज फॉर गुड ऑफकोर्स. आणि वी ऑल हॅव आवर बॅटल्स वी आर नॉट 17 एनिमोर. मी काय म्हणतो म्हणजे असं नाही आहे की मग की माझ्या लाईफमध्ये असं खूप काय काय असेल विचित्र सुरू आहे किंवा हे जे काय आहे. आणि प्रत्येकाच्या लाईफमध्ये काय ना काय तर असतं सुरू वी ऑल हॅव अवर ओन बॅटल्स ओके ठीक आहे. मग आता म्हणलं की टार्गेट कंबाईन केलं 30 एप्रिलला जी कंबाईन झाली आणि सगळ्यांना माहिती आहे आपल्या सगळ्यांना अवघड गेलेली मला पण अवघड गेलेली असं नाही की. मग आन्सर की आली 56.5 मार्क्स आले. मग ह्या मार्कवाला मी म्हणलं की ठीक आहे बाबा 56.5 मार्क्स म्हणजे ऍटलिस्ट म्हणलं आपलं STA तर आरामात निघते म्हणलं म्हणजे सब रजिस्टर निघाली तर म्हणलं उत्तमच. पण म्हणलं जाऊ दे एस राहू दे ऍटलीस्ट STA तर मिनिमम म्हणलं निघल तेव्हा. आणि ह्यावेळी जागा पण एकदम भरपूर 23ला आहेत STA ओपनच्या ह्याच्या. त्यामुळे म्हणलं की आपल्याला जास्त बरं पडेल म्हणलं. तसं पण आपण आता राज्यसेवा ड्रॉप केले म्हणलं. मग जसं 30 एप्रिलला हे झालं लगेचच मी काय म्हणतो आपलं युट्यूबवर नाही करून आन्सर की त्यांनी काढली तेव्हा काहीतरी 58 की 56 मार्क येत होते. म्हणलं चला म्हणजे मार्क्स ते पडतात. आणि मग म्हणलं पहिल्यांदा म्हणलं लगेच आपण क्लास लावू अमोल पाटील आणि महेश पाटील ऑफकोर्स मराठी आणि इंग्लिश ग्रामर म्हणलं कारण GS तर आपलं तेच आहे त्याला काही क्लास लावायची गरज नाही. म्हणलं इथं क्लास लावून टाकू म्हणलं आज. आणि कसं आहे तुम्हाला माहिती आहे की मी ज्ञानदीप क्लासेसमध्ये होतो 2021ला क्लास लावलेला मी. त्यामुळे तिथं पण मराठी इंग्लिश झाले पण म्हणलं उगाच रिस्क नको. इथं पण 5,000 भरले इथं पण 5,500 भरले म्हणलं उगाच नाही का आपलं टेन्शन नको म्हणलं. आणि कसं इट इज बेटर टू बी प्रिपेअर्ड फॉर अपॉर्च्युनिटी अँड नॉट हॅव वन. आणि जी त्यामुळे मग म्हणलं की लावून टाकू. 14 मेला लगेच 14 दिवसात क्लास सुरू होता लगेच लावून टाकला आणि क्लासला जाणं सुरू पण केलं. दिवसाला 2 तास आपलं क्लास एकटेक म्हणलं नो राज्यसेवा ओनली कंबाईन. म्हणजे लिटरली सांगतो पहिली अशी राज्यसेवा कुठली एक्झाम असेल की मी अजिबातच उघडलं नाही. राज्यसेवेच्या वेळी पण म्हणलं आपण उघडायचं नाही. आणि राज्यसेवेला आपण पहिल्यांदा 103 मार्क आले नाही 100 मार्क्स आले पहिल्या किने सेकंड किने 103 म्हणजे राज्यसेवा पण काही झालं नाही. पण माझं काही टार्गेट नव्हतं माझं होतं की ओनली कंबाईन. आणि एक सांगतो भरपूर जास्त अभ्यास सुरू केलेला म्हणजे कंबाईनचा ना म्हणजे चुकणारच नाही इतका भारी. मराठी इतकं नीट केलेलं इंग्लिश इतकं नीट केलेलं मॅथ्स बेस पण सगळं नीट. म्हणलं आता मला ह्या वेळची म्हणलं 23ची कंबाईन फोडायचीच म्हणलं मस्तपैकी. म्हणलं त्या सप्टेंबरमध्ये होणार होती म्हणलं मेन सप्टेंबरमध्ये म्हणलं आपलं नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत रिझल्ट लागतोय तसं पण डिसेंबरला गोष्टी घडणार आहेत. म्हणलं म्हणजे परफेक्ट म्हणजे ह्याच्यापेक्षा काय म्हणतो नीट असं काहीच नव्हतं. आणि म्हणलं एकदा हातात कंबाईनचं घ्यायचं नंतर राज्यसेवा म्हणलं देत बसायचं का वेळच वेळ आहे तसं काय एवढं हे आहे. एक मिनिट आता द फॉल म्हणजे काय आता तर बोलू आपण. पडलो
सेकंड की आली, सेकंड की आली, सेकंड केला किती पडले काय 52 पॉईंट किती तर पडले आणि धक्का बसला काय. मला अजून वाटतं मेसमध्ये जेवायला बसलोय आणि पडली PDF बघितलं आणि मी हसायलाच लागलो काय. पोरांना पण कळालं की झालं काय शॉर्ट झालाय आणि म्हणलं उडलो की म्हणलं आता काय करायचं काय म्हणलं. कारण म्हणजे पूर्ण अंधारच मला दिसायला लागला. कसं होतं की कंबाईनला मी खूपच जास्त असं फोकस केला, खूपच जास्त जीव लावलेला आणि ही माझ्या आयुष्यातली पहिली एक्झाम असायची. इथं लिहिलंय की मी पहिली एक्झाम असेल जे ना मुळे माझ्या डोळ्यात पाणी आलं. आय टेल यू हे बघा. आणि असं नाहीये काय, ह्याच्या आधी मी भरपूर एक्झाम देत, माझा लॉला पण होतो, लॉला बॅक लागलेला आणि नंतर मग मेन बँक एक्झाम पण आता जेव्हा निघली त्याच्या अगोदर पण भरपूर फेल झालोय. त्यामुळे असं काही कधी वाटलं नव्हतं काय. म्हणजे आणि माझं लाईफमध्ये माझं कसं आहे म्हणजे एम आय इमोशनल तर म्हणता येईल ऑफकोर्स, बट काय म्हणतो लोकांना घेऊन असलं एक्झाम किंवा लाईफने असलं मी कधी असलं रडत नाही. माझं काय असते हे एवढं काय, अरे नवीन वर्ष काय म्हणतो की आगला दिन आगला डाव, नवीन हे मांडायचं एवढं काय विषय नाही. फेल तर फेल. आता पहिली राज्यसेवा उडली, मला कुठलं डोक्याला शॉर्ट झालेलं हट. आता जेव्हा 22ची राज्यसेवेला हे झालं तेव्हा खूप वाटायला पाहिजे होतं खच्चीकरण. म्हणलं जाऊ दे कंबाईन आहे, म्हणलं कंबाईन काढू. पण ही एकटी जशी पहिली एक्झाम होती कारण म्हणलं ह्याला खूप जास्त मी जीव लावलेला आणि ऑफकोर्स माझ्या डोळ्यातनं पाणी आलं काय. आणि म्हणलं नो वन शुड एक्सपिरियन्स दिस. पण मला असं वाटतं की मॅक्झिमम 90% पोरांना तर ह्यातनं जायलाच लागतं कारण शेवटी आपलं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे. आणि मग झालं की आणि म्हणलं लाईफ अनफेअर आहे पण पाणी डोक्यावरच गेलेलं. कारण मला काय पर्सनली वाटलेलं की म्हणजे कसं आहे की लाईफमध्ये प्रॉब्लेम्स आहेत का, तर आहेत म्हणता येईल. आणि काय म्हणतो उलट मी म्हणेन की लाईफमध्ये प्रॉब्लेम नाही, प्रॉब्लेममध्ये लाईफ आहे. आणि त्यातनंच आपण सगळी जगतोय, त्यातनं मी जगतोय. त्यामुळं असं होतं की म्हणजे किती प्रॉब्लेम आले तरी एक विषय काय असतोय माहित काय असते, ठीक आहे रे आता प्रॉब्लेम आला एवढं काय नाही, म्हणजे काय म्हणतो सॉल्व्ह होईल. कारण शेवटी लाईफ आहे, लाईफ काही इतकी घाण नाहीये काय. जेव्हा पाणी नाकापर्यंत येतं तेव्हा परत उतरतं, पण ह्यावेळी पाणी खरंच डोक्यावर म्हणजे प्रॉपर डोक्यावर गेलं आणि त्यातनं हे झालं सेकंड की आणि उडलो. म्हणलं आता करायचं काय, कारण ना खूप जास्त त्रास झालाय, खूप जास्त म्हणजे आय टेल यू इतका जास्त त्रास झालाय म्हणजे कधीच मला असं झालं नव्हतं काय एक्झामला घेऊन ऑफकोर्स अभ्यासाच्या ह्याला घेऊन. आता बघा काय केलं, 22 की 23 ऑगस्टला काहीतरी रिझल्ट लागला आणि म्हणलं बस, म्हणलं आता कंबाईन उडलंय, म्हणलं आता करायचं काय. म्हणलं अरे म्हणलं वर्ष रिकामं राहिलं, म्हणलं आता म्हणलं ना राज्यसेवा हातात आहे ना कंबाईन हातात आहे, हातात काहीच नाही. म्हणलं मला माहित होतं काय की माझं म्हणजे मी पूर्ण वायबल झालेलो. म्हणलं जर काही सुरू आहे, म्हणलं जर म्हणलं परत तेच जर अभ्यास करत बसलो, परत जर हे केलं तर म्हणलं संपलं. का, कारण आपण ना त्या फेजमधनं निघणं गरजेचं असते. त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट मी काय केली तर लायब्ररी सोडली काय. आणि पहिले पोरांना पण म्हणले की लायब्ररी सोडते मी, काय अभ्यास नाही सोडत आहे. आणि मी एवढंच स्पष्ट आहे, जर मी MP सोडणार आहे तर मी काय असं ह्याला घाबरत नाही की बाबा की दिस इज इट, हे MPSC आहे, मी ह्याला ट्राय केलं, मला हे जमत नाही आणि आता मी सोडतोय. मी तेवढं, आणि मला काय असं फरक नाही पडत समोरचं काय म्हणाल, की तेवढं मी दम ठेवतो. माझं काय होतंय बघ MPSC सोडणार नाहीये, लायब्ररी फक्त सोडतो कारण मला त्रास होतोय, म्हणजे डोक्याला शॉर्ट बसतोय. सगळ्यात पहिल्यांदा काय लावलं तर जिम लावलं काय. आता म्हणजे रिलेशन कसं आहे बघा की आता आपण सगळे आता काय म्हणतो युट्यूबला ते बघतो ना नाही का, ब्रेकअप झालाय जिम लावतो ते. आता का लावतात हे मला प्रॉपर कळालं. कसं असतं डिस्ट्रॅक्शन, आपलं माइंड पहिली गोष्ट डायव्हर्ट करायला. आणि जिम लावल्यावर कसं होतं की थोडे थोडे आपले फिजिकल इम्प्रूव्हमेंट्स असतात आणि त्या इम्प्रूव्हमेंटनी काय वाटायला लागतं की भाई म्हणजे कुछ तो हो रहा है, हम इतने एफर्ट्स डाल रहे हैं, समथिंग इज हॅपनिंग नाही का. कारण आता जेव्हा कंबाईन उडलो तेव्हा काय वाटायला लागलं, इतका सगळा अभ्यास केला आणि आउटपुट काय, झिरो, काहीच आउटपुट नाही, ते असं वाटायला लागलेलं. आणि मग त्यामुळे मग म्हणलं की आपण एक जिम लावू, कारण जिम लावल्यावर एक आपलं नाही का तेवढं इम्प्रूव्हमेंट होतं आणि खरंच म्हणजे चांगलं वाटलं काय. आणि डिप्रेशनमध्ये गेलेलो का तर आय डोंट नो मॅन, म्हणजे मी म्हणेन की लिहिले जसं डिप्रेशन शिवून परत आलो. मला माहित होतं काय की जे काय माझं आता फेस सुरू आहे, मित्राला पण म्हणलंय बघ म्हणलं मी काही डिप्रेशनमध्ये नाहीये, पण म्हणलं चान्सेस आहेत जाण्याचे, कारण मला होतोय म्हणलं म्हणजे त्रास होतोय. तर मग म्हणलं त्यामुळे म्हणलं पहिले लायब्ररी चेंज केली. कारण ते सांगतो चेंज नसती केली ना कंटिन्यू डोळ्यासमोर पुस्तकं हे झाली असती आणि लय अवघड गेलं असतं. त्यामुळे म्हणलं नको. नो स्लीप ओनली क्वेश्चन्स म्हणजे काय सांगतो काय. आणि हे ना म्हणजे खूपच घाण आहे काय. जेव्हा मी आता तुम्हाला ते MPSC मध्ये आल्यापासून कसं 11 वाजेपर्यंत लायब्ररीत ते बसायला लागले काय. नाहीतर ना म्हणजे न कळत माझा एक अनसेट रूल आहे की मी 10 किंवा मॅक्स 10:30 नंतर मी तिथे कधी कोणाशी चॅटिंग करत नाही काय पण असू दे. बाय 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 म्हणायचं आणि आपलं एकतर मूवी सुरू करायचं, युट्यूबला बसीन हे, पण हे जर काय नाही काय. आणि आता
नॉर्मली जर तुम्हाला माहित नाही, पण मी सुखी माणूस आहे, लय असं हे नाही. जर बेडवर पडलो ना 5 किंवा 10 मिनिटात जास्तीत जास्त लगेच झोप, म्हणजे चला आता झोपायचं लगेच झोपलो. पण इथं हे जेव्हा गेलं ना भाई झोपच नाही. म्हणजे हे एक्सपिरियन्स ना घाण होता. काय पण जरासं डोळे मिटले की काय आठवायचं, अरे या कंबाईनचा हा प्रश्न चुकला, आपण हे असं करायला पाहिजे होतं, हे केलं असतं तर आत्ता असतो, हे केलं असतं तर आत्ता मेन्स देत असतो. आणि ते विचार जातच नव्हते. मग म्हणलं करणार काय म्हणलं मग पिक्चर. कारण एस्केप काय आहे ना लाईफमध्ये, एस्केप काय आहे तर ऑफकोर्स मूवीजच एस्केप आहे माझ्यासाठी. काही झालं तरी मग म्हणलं, आणि सांगतोय ते लिहिले बेस्ट टाइम ऑफ लाईफ जे. आणि तर मग असं झालं. आणि इथं लिहिलंय की ट्रिपला पण गेलेलो, मस्तपैकी लोणावळा ट्रिप मारली, गोवा ट्रिप मारली. आणि सगळ्यांना माहित होतं की कधी पण आता जर कुठला ट्रिप असली तर बोलवायचे नॉमिनल. माहित आहे की रुद्रचा अभ्यास असतोय. आणि मग ह्यावेळी म्हणलं की ट्रिपला येतोय, आणि हो सांगून झालंय कसं काय म्हणलं, आता काय एक्झामच निघली नाही म्हणलं. निगेटिव्ह झालेलो भरपूर, प्रत्येक जणच म्हणत होतं रुद्र का निगेटिव्ह झालाय काय आता म्हणायचं काय. आणि सपोर्ट फ्रॉम फॅमिली अँड फ्रेंड्स भाई भरपूर जास्त सपोर्ट, म्हणजे सांगतो इतका जास्त सपोर्ट मिळालाय ना. आणि ते मला वाटतं ते सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असतं. कारण कसं आहे की म्हणजे दिदी मम्मी फुल एकदम म्हणजे म्हणतो निवांत राहा, एवढं काय त्यात एक्झाम तर आहे एवढं कशाला, मित्र मैत्रिणी एमपीसीची पोरं ऐक फुल सपोर्ट. आणि त्यामुळे ना असं कधी वाटलं नाही का की खूपच असं यातनं एकटा आहे असं, कारण एकटा असं नव्हतंच बघायला गेलं तर. चला आता पुढचं काय. सपोर्ट फ्रॉम हे. आता थर्ड चॅप्टर काय द होप आला की ठीक आहे, म्हणजे असं झालं की मला जेवढे वाटायला लागले की लाईफ अवघड आहे एवढी नाही आहे का, तर फोकस तलाठी, फुल तलाठीला फोकस. आता हे तसं पण इंग्लिश मराठी झालेलं मॅथ्स म्हणलं येत आहे. आणि कंबाईनची एकदम पुढे गेलेली बरोबर, कारण सप्टेंबरला नाही ते डिक्लेअर झालेलं, मला तलाठी पण करू. आणि त्यातनं जेव्हा उडलं कंबाईनचा रिझल्ट लागला तेव्हा तर झाला आता फक्त आणि फक्त तलाठी करायचं. 7 दिवस 8 दिवस काय तर होते. आणि भरपूर जास्त अभ्यास केलाय, भरपूर जास्त म्हणजे इतका जास्त अभ्यास केलाय ना. आता जे होतं ना आपले की आता कळालं की 1 सप्टेंबरला माझी तलाठीचा एक्झाम होता. आणि तिकडे काय होतं की पुस्तकं मराठी पुस्तकाची नावं विचारत होती, 120 पुस्तकाली सगळा रट्टा मार. आणि विषय कसा माहिती आहे का की म्हणजे माझं कसं असतं की जर आपण करायचं तर सिरियसली करायचं, उगाच अर्धवट नाही. तर भरपूर जास्त अभ्यास केलेला. अजून एक लिहिले काय फेमस अमंग पॅरेंट्स नॉट स्टुडंट्स, याचा अर्थ सांगतो काय. म्हणले आजचा व्हिडिओ एकदम जास्त मोठा होणार आहे, मला फुल एकदम गप्पा मारायचे खूप दिवसांनी असं येतोय म्हणलं. तुम्ही काय करा, मी 2 एक्झाम्पल देतो काय. तुमच्या घरच्यांना विचारा काय म्हणायचं की आमच्या लायब्ररीत एक पोरगा आहे म्हणायचं, आणि म्हणायचं की तो ना काय असं येत नाही फुल एकदम, कधी तर असं 10 वाजता त्याने येतो आणि फुल निवांत राहतो. आणि म्हणायचं की काय म्हणतो, आणि जास्त असा अभ्यास करताना पण दिसत नाही, नुसतं बाहेर असतो आणि तो पास झालाय, एक सांगायचं. आणि दुसरं सांगायचं म्हणायचं आमच्या लायब्ररीत अजून एक मुलगा आहे आणि फुल 7ला येतो, खूप अभ्यास करतो, कधीच काही टाइमपास नाही करत, कधीच हे नाही करत, आणि म्हणायचं तो पण पास झालाय. आणि विचारायचं की काय म्हणतो की कोणाचा सक्सेस जास्त चांगला वाटतोय काय. जे आता स्टुडंट्स आहेत आणि स्टुडंट्स म्हणजे कुठली 18 वर्षापासून 28 वर्षाची असू दे 38 असू दे, जे स्टुडंट्स आहेत सगळ्यांना नॉर्मली कुठलं भारी वाटतं माहितीये का की आपलं पहिलावाला भारी वाटतो. आपण काय म्हणतो, अरे यार कसलं भारी की एवढा अभ्यास पण नाही केला, म्हणायचं फुल हुशार असणार, की फक्त 10 वाजता ते नव्हतं लायब्ररीत आणि पास झाला, म्हणजे काय म्हणजे कसलं भारी ना, टॅलेंट आहे एकदम. आणि आपल्याला ना आपण त्याला आयडियलाइज करतो का माहितीये का, कारण जर आपल्याला कळालं ना आपल्यापेक्षा जास्त वेळ कोणतर अभ्यास करते आपली फाटती आणि आपल्याला भीती वाटायला लागती. आपल्याला वाटतं की म्हणजे अभ्यास करायला इतकी मेहनत करायला लागती. पण तेच जर आपल्याला कोणी एक्झाम्पल दिलं ना की हा आपला निवांत होता, काय नव्हता करत, आपल्याला लय भारी वाटतं, कारण आपण त्याला आयडियलाइज करतो. आपलं कसं होतं, चला मी पण टाइम वेस्ट घालवतोय, मी काही वेगळा नाही, तो जर टाइम वेस्ट घालून पास होऊ शकतोय तर मी पण होणार. ते तुमच्या पॅरेंट्सना विचारा काय, तुमचे पॅरेंट्स 100% म्हणणार की जो दुसरा आहे ना त्यांनी म्हणते की त्याचं जास्त कौतुक आहे. का माहितीये का, कारण वय की जेव्हा अपॉर्च्युनिटीज बंद होतात म्हणजे काय, जेव्हा आपण गव्हर्नमेंट एक्झामला एज बार होऊन जातो, जेव्हा आपण नवीन बिझनेस स्टार्ट करायला होत नाही, जेव्हा नवीन स्किल्स आपण शिकत नाही, जे नॉर्मली एज काय असतं 35 किंवा मी 40 म्हणेन, त्यानंतर ना कळायला लागतं की लाईफ रिअलाइज व्हायला लागते की अरे म्हणजे अरे हा माझ्या ह्या गोष्टी चुकल्या, मी हे करायला पाहिजे होतं. आणि त्यावेळी ना आपल्याला कळतं की लकपेक्षा जास्त हार्डवर्कला जास्त आपण कधी पण महत्व द्यायला लागतो. आणि आता जर मला विचारलं काय मला काही मी एवढा अभ्यास करतो, मला काही एवढा अभ्यासाची गरज नाहीये काय, मी चिलमध्ये राहू शकतो, काय होणार जे असते 1 वर्ष सक्सेस पोस्टपोन होईल, त्या पलीकडे काय. पण कसं आहे, मला आवडत नाही बाई अगली जे केलं तर 100% नाही तर अजिबात नाही, मला जमतच नाही. आणि हे तर म्हणतो माझा नियमच आहे, काय म्हणतो, अभ्यास असू दे
अभ्यास असू दे, दोस्ती असू दे, प्रेम असू दे, युट्यूब असू दे, केलं तर 100% नाहीतर अजिबातच नाही. असलं आपला हात राखून जमत नाही. आणि मी ट्राय पण करतो भरपूर वेळी गोष्टी हात राखून करायला, नाही का, जरासाच अभ्यास करू किंवा जर मैत्री करायची तर आपली काय म्हणतो मैत्री करायची जराशी करायची. पण भाई दिस इज नॉट मी, दिस इज नॉट रुद्र गाडगे. तर म्हणलं ठीक आहे, तो हे आहे. आणि म्हणलं की मी भरपूर अभ्यास केला आणि मस्त अभ्यास केला आणि मस्तपैकी 172 म्हणजे 86 प्रश्न 100पैकी बरोबर आले. काय तलाठीचं जेव्हा आन्सर की आली म्हणलं मला म्हणजे खरंच भारी वाटलं, खुश झालो. म्हणलं हा चला काही तर व्हायला लागले. म्हणजे कंबाईन म्हणलं राहू दे उडली. तलाठी तर म्हणलं होतं 100%. 172 म्हणलं लय झालं. आणि जेवढं मार्केटमध्ये बघितलं एवढे नव्हते. आणि मग तसं बघायला गेलं तर किती 14 फक्त प्रश्न चुकलेले. आणि मी एकदम खुश. कारण 14 प्रश्न म्हणजे माझं झालं की डोडी ह्याच्यापेक्षा तर मी बेस्ट नाही देऊ शकत. अजून किती ना, म्हणजे अजून किती करू, काय म्हणतो असं हे झाले की म्हणजे अजून कुठं कमी पडायला लागले, अजून काय करू. तर माझं झालं की नाही, मला दिस इज माय बेस्ट अटेम्प्ट आणि मला मार्क्स देवाला विनंती तलाठीसाठी. आई शपथ. माझं म्हणजे मी नॉर्मली ना देवाला भरपूर जास्त मानतो, पण असं मागत ते नाही का बघू होईल नीट होईल ते, पण नाही ह्यावेळी नाही. तलाठीला बाबा म्हणलं नाही, पाणी डोक्यानं चाललंय आता तर म्हणलं मस्त आहे. मामा मी स्वप्न बनवावं लागलो तलाठी होईल म्हणलं, मस्तपैकी जॉबला त्यांनी जायचं यायचं, आल्यावर मला राज्यसेवेचा अभ्यास करायचा. कारण म्हणलं माझं एंड टार्गेट राज्यसेवा आहे. काही पण होऊ दे, आय वॉन्ट टू क्रॅक राज्यसेवा एक्झाम. आणि ते काही चेंज होत नाहीये आणि मला चेंज करायचं पण नाहीये. त्यामुळे माझं असं कधी नव्हतं नाही का तलाठी झालं आता निवांत, नाही उलट चांगलं आहे. म्हणलं ठीक आहे, वेळ कमी मॅनेज करू म्हणलं. हे बघा आता आलोय तहसीलदार बनायला, पण लाईफनी झुकवलं, खरं झुकलो. मला अजून आठवतंय जेव्हा ना काय म्हणतो जेव्हा पहिल्यांदा राज्यसेवेची जेव्हा पहिली राज्यसेवा जेव्हा दिली आणि चांगले मार्क्स पडलेले, तेव्हा कंबाईन पण एक्झाम काय तर लगेच फेब्रुवारीमध्ये होती. म्हणलं नाही म्हणलं कंबाईन म्हणलं आपण करायला आलोच नाहीये. तसं पण म्हणलं बँकमध्ये होतोच ना, फक्त पैशासाठी आलोय का आपण, पैसे इथं पण कमवता येतात तिथं पण कमवता येतात, पैशासाठी बिझनेस पण करता येईल. म्हणलं पण आपल्याला काय करायचं नाही, आपल्याला राज्यसेवा करायची आहे. त्यामुळे माझं होतं दुसरी कुठल्या एक्झामला फोकस नाही. पण भाई झुकवलं, खरं झुकवलं. मी तलाठीसाठी ज्या बिनत्या केल्या आणि जे सारखं विचार की तलाठी तर चला होतोय. तलाठी हीच एव्हरीथिंग. आणि कसं मार्क्स भरपूर पडलेले, म्हणलं कॉम्पिटिशन पण असं काय एवढं हे नसते म्हणलं. आणि पण काय अख्ख्या जिल्ह्यात विभागणी होते. त्यामुळे मी माझं ठरलेलं की मस्तपैकी म्हणलं येईल म्हणलं 26 जानेवारीला जॉईनिंग. म्हणलं जायचं, अभ्यास सुरू ठेवायचा आणि राज्यसेवा तर करायचीच आहे. आणि मग आता नंतर काय द पंच जोर आणि जो मुक्का मारलाय. कारण आता 172 पडायला लागलेत आणि आता अजून किती पडू, अजून काय करू की काय नाही का की मी त्या पोस्टचा काबीळ होईल. आऊट झालो तलाठीमधनं. 185 झाले माझ्या शिफ्टचं नॉर्मलायझेशन ते होऊन आणि आऊट झालो. मग आणि तेव्हा अजून आठवतंय इथं मित्राच्याच रूमवर होतो आणि ऑफकोर्स अर्धा तास लय मला कसतरी झालं. रात्री बघितलं रँक, म्हणलं रँक काय येत नाही, 202 रँक येतोय. म्हणलं होत नाही म्हणलं. मग म्हणलं आता काय करायचं, म्हणलं जाऊ दे म्हणलं न्यू इयर न्यू पॉसिबिलिटीज म्हणलं बघता येईल. एवढं काय आहे त्यात. आणि अरे डूड की मी आता विचार करतोय, आता माझा जन्म कधीचा आहे, 97चा आहे. आय एम 1997चा आहे. म्हणलं आता तर मी प्रॉपर माणूस आहे. काय आय एम अ मॅन नाव. आणि आय वॉज अ मॅन वेन आय वॉज अ बॉय ऑलरेडी. काय म्हणजे 2018चा रुद्र घाटगे जेव्हा बँक एक्झामची प्रिपरेशन करत होता, ही हॅड व्हेरी लेस अपॉर्च्युनिटीज, ही वॉज नॉट व्हेरी मच फॉर्च्युनेट. तरी पण गोष्टी निभवल्या आणि हे केल्या. आज जर बघायला गेलं आज तर माझ्याकडे सगळं आहे, म्हणजे असं काहीच हे नाही आहे. म्हणजे आता तर माझ्याकडे भरपूर सगळे रिसोर्सेस आहेत, सगळं आहे. आणि मग म्हणलं आता तर म्हणलं आपण गिव्हअप नसतोय करत. त्यामुळे ऑफकोर्स की म्हणजे जरासा त्रास झाला कारण होणारच, माणूस आहे शेवटी. पण म्हणलं जाऊ दे एवढं काय त्यात. आणि म्हणलं अभ्यास तर आणि म्हणलं मला तो असं बनायचंच नाही का की चालता झाला किंवा हुशारच होता. नो, मला तो बनायचा की ज्याने अभ्यास केला, ज्याने हे केलं. आणि कसं माहितीये का, एक साधी गोष्ट आहे. आता जी माझ्या क्लोज आहे त्यांना माहिती मी अभ्यास ते करतो. आणि हे पण मला माहिती आता युट्यूबला काय काही जर आता हे नेगेटिव्ह झालं तर युट्यूबचे पण कमेंट्स अफेक्ट व्हायला लागलेल्या, काय टू बी ऑनेस्ट. काय उगाचच काय, कारण हे असतं. आणि मी बघितलं नेगेटिव्ह कमेंट ते, आणि एक तर भारी कमेंट, अरे काय रे अजून 22 आहे का अधिकारी. मग आणि आता मला काय वाटत नाही हे म्हणले, तेव्हा जास्त अफेक्ट होत होतं. आणि कसं माहितीये का, मला माहिती आहे की आता मी जेवढी मेहनत करतोय ना, कोणतं थर्ड पर्सन म्हणणार चुत्या म्हणणार एवढा अभ्यास करतोय तरी पास होत नाही. आय नो. आणि मला ना किती वेळ लागतोय म्हणायला की मी काय अभ्यास नाही करत, मी एक्स्ट्राऑर्डिनरी हुशार आहे आणि आय हॅव ब्रेन, काय असं नाहीये. पण
तेच मला ते बनायचंच नाहीये, मला ते फिगरच बनायचं नाहीये की जो गेला आपापलं आणि टॅलेंट नाही. आय वॉन्ट टू बी अ हार्ड वर्कर, कारण लाईफ इज अबाउट हार्ड वर्क. मला पॅशनेट व्हायचं आहे, हसल गरजेचं आहे. ठीक आहे भाई, ती गोष्ट मला मिळवायची आहे ना, मला त्यासाठी कष्ट करायला लागणार आणि त्यामधूनच पर्सनॅलिटी ग्रो होती, त्यामधूनच पर्सनॅलिटी डेव्हलप होती. ही एमपीएससीची एक्झाम आहे ना, ही एमपीएससीची एक्झाम आता म्हणतात ना एमपीएससीनं बघ चांगल्या व्यक्ती त्यांनी सोडून द्या. सगळ्यात पहिल्यांदा शिकतं काय माणूस, तर प्रॉब्लेमला डील करणं शिकतं. स्वतःला डील करणं शिकतं, स्वतःच्याबद्दल खूप गोष्टी कळतात. आणि हीच तर प्रोसेस आहे. ही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा कोर्स असल्यासारखं आहे. 1.5 लाखाचा जो कोर्स असतो पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा, जे एलाइट लोक यूज करतात. आपल्याला माहित नाहीये काय, आपण कशातच नाहीये. आपल्याला वाटतं आपण 50 रुपये 100 रुपये खर्च करायला. आहेत असे कोर्सेस, 1.5 लाखाचे कोर्सेस आहेत ज्याच्याने पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे कोर्स असतात 30 दिवसाचे. आणि ते म्हणलं अख्खा एमपीएससी म्हणलं शिकवायला लागले, अजून काय पाहिजे म्हणलं. चला आता पुढचं चॅप्टर पंच झाला. आता काय बघू, द मिरर. एक सांगतो, आयुष्यात ना म्हणजे ना आता कधी म्हणता येईल, कोरोनाचा पिरियड म्हणता येईल. तो माझ्या मते सगळ्यांसाठी एकदम भारी होता, कारण प्रत्येक जणाला कळालं की नक्की मला करायचं काय. खूप जण एमपीएससी आपलं कोरोनामध्ये एमपीएससी करायला आले. का? कारण एकटं राहिल्यावर कळालं आपल्याला नक्की काय करायचंय. आणि माझा जो आता फेज होता ना, की घरी बसलो ना, तर भरपूर गोष्टी कळाल्या स्वतःबद्दल. काय पहिलं, व्हॉट डिफाईन्स रुद्र. काय मी भरपूर विचार केला की असं कसं असतं माहिती का, की आपण एका शब्दात ना एका माणसाला ना डिफाईन करू शकतो. काय आता काय जण म्हणतात की हा सायको आहे, हा अतिशय हुशार आहे, एक रागीट आहे, प्रेमळ आहे. मी विचार केला की अशी माझ्यातली अशी काय गोष्ट आहे की ज्याच्याने ना की म्हणजे तो एक वर्ड मला स्वतःला म्हणजे मी म्हणेन की किंवा मी डिफाईन करेल. आणि ते मला काय कळालं माहितीये का, तर तो वर्ड आहे होप. I am a hopeful person. I am a positive person. I hope to have a better life. I hope to have a better future. मी असं विचार करतो की अजून पुढच्या वर्षात मी असं करणार आणि आयुष्य असं अजून चांगलं होणार. ज्या गोष्टी माझ्या लाईफमध्ये आत्ता जे प्रॉब्लेम्स आहेत, जे मी असं विचार करतो की अजून 2-3 वर्षांनी ते प्रॉब्लेम्स नसणार. ऑफकोर्स नवीन प्रॉब्लेम येणार, पण आत्ताचे. मी असा पर्सन नाहीये जो म्हणतो आता माझ्या लाईफमध्ये प्रॉब्लेम आला तर माझं आयुष्य संपलं. नो, आय एम लाईक, आता जर एकदम जास्त जर मोठा प्रॉब्लेम येतो, आय एम लाईक फक इट, मी सॉल्व्ह करणार. फक इट, मी काय म्हणतो फेस करणार. त्याला होणार काय आहे जास्तीत जास्त, अवघड काय आहे, ठीक आहे ना, अवघड आहे ठीक आहे, सोल्युशन असेलच ना त्याला, काय ना काही तर करू. आणि दिस इज व्हॉट डिफाईन्स मी. आणि हे आत्ता नाही, म्हणजे लहानपणीपासनं काय म्हणतो किंवा 15 वर्षापासून मी डील करत आलोय. कुठलाही आयुष्यात किती मोठा प्रॉब्लेम आलाय, मी डील करतोय. आणि मग विचाराला, अरे एमपीएससीची एक एक्झाम निघाली नाही म्हणलं की मी स्वतःचं मानसिक खच्चीकरण करून घ्यायला लागलोय. अरे एवढं काय आहे, ठीक आहे ना. आणि आता खूप जण काय म्हणणार, अरे लोकांची तर लास्ट अटेम्प्ट मध्ये पण युपीएससी निघले, हे तर त्यांचं असेल. पण मी माझं म्हणतोय की ठीक आहे ना, म्हणलं एक एक्झाम गेली, आता अजून काय दिसतंय की वर्ष चाललेत. हो ऑफकोर्स वर्ष चाललेत. आणि कसं असते आता म्हणलं की आता फरक नाही पडत काय, एमपीएससी आता क्लिअर होतोय, 1 वर्षाने क्लिअर होतोय का 2 वर्षांनी क्लिअर होतोय. कारण तुम्ही बघितलं की कसं असतंय की कधी कुठल्या गोष्टीचा बवाल किंवा काय म्हणतो हवा कधी होती, जर एक तर यंग एज मध्ये काढल्या नाही तर फर्स्ट अटेम्प्ट मध्ये काढल्यावर. आता मी यंग पण नाही राहिलो आणि फर्स्ट अटेम्प्ट तर नाहीच आहे माझा. त्यामुळे म्हणलं तरी मी म्हणलं की विचार केला, मी एवढा जो ताण घ्यायला लागलो ना, एमपीएससीची एक्झाम चुकली, ठीक आहे ना, चुकली तर चुकली, फरक काय पडणार आहे. ऍट द एंड काय माहितीये का, पास होणं गरजेचं आहे. कारण जेव्हा दिवशी एक्झाम पास होणार, तो पॉइंट ना लाईफमध्ये असा राहणार की त्यानंतर लाईफ अजून जास्त बेटर होणार. त्यामुळे विचार केला की व्हॉट डिफाईन्स रुद्र, तर ते आहे होप. आणि येस, आय एम अ होपफुल पर्सन, मी पॉझिटिव्ह पर्सन आहे. आणि आय सी गुड इन पीपल किंवा आय सी गुड इन थिंग्स. आता जसं मी म्हणलं, आता मी जेव्हा ज्ञानदीप अकॅडमी जेव्हा क्लास लावलेला, मी असं विचार पण नव्हतो करत की मला 100% ह्याच्यातनं नॉलेज मिळणार. माझं काय होतं, बघू लावलाय आपण 60% मिळालं तरी जेवढं म्हणजे जितकं पॉझिटिव्ह घेता येईल तेवढंच घ्यायचं. कारण हीच लाईफ आहे. जर आपण नेगेटिव्ह पर्स्पेक्टिव्हनी बघायला लागलो लोकांना किंवा ह्यांना, तर आपल्याला सगळं नेगेटिव्हच दिसणार. आणि दिस इज व्हॉट इट इज. अजून एक म्हणलं माझ्या ह्याच्यातलं काय आहे, आय टेक डिसिजन. डूड काय माहितीये का, म्हणजे सगळं म्हणजे लॉ करत असताना की हो मला बँक एक्झाम द्यायची आहे का, तर मला बँक एक्झाम द्यायची आहे, हा डिसिजन घेण्यात आला, हा घेतला. काय म्हणतो लॉच्या लास्ट इयरला असताना अभ्यास सुरू केला, जिथे डिग्री कंप्लीट व्हायला लागले त्याच्यात अभ्यास सुरू केला. त्यानंतर बँकमध्ये असताना जेव्हा रिअलाइज झालं की हे आपण आपल्यात पोटेन्शियल आहे का आहे, वेळ आहे का आहे, एज यंग आहे का आहे, आणि बाकीच्या गोष्टी सगळ्या मॅनेज होतात का आहे, सपोर्ट आहे का घरचा आहे, तर हो आपण बँक जॉब सोडू. आता मला कळते ना, आज जर मी आपल्या ह्याच्यात असतो, बँकेत असतो, तर किती आतापर्यंत मॅनेजर झालो असतो. पण तेच आहे ना,
डिसिजन घेतला, डिसिजन अवघड होता का? डिसिजन अवघड होता. आणि मी एक आहे, मी डिसिजन घेतला, मी रिग्रेट करत बसत नाही. कुठलेही आयुष्यातला डिसिजन असू दे, कुठलाही डिसिजन राईट आणि रॉंग तुमच्या ऍक्शन्सनेच ठरतो. आणि तेच म्हणलं, आय टेक डिसिजन. त्यामुळे म्हणलं की ठीक आहे, एक एक्झाम अवघड गेले म्हणून इतकं काय म्हणलं बवाल करायला लागलोय, ठीक आहे फेस करू ना. आणि आय रिफ्यूज टू गिव्ह अप. लाईफमध्ये काही असू दे, फेल झालो तरी चालेल, पण मी गिव्ह अप नाही करत, किती होऊ दे. आणि म्हणलं दिस इज व्हॉट डिफाईन्स मी. तर हे बघा, आणि एक हा की तुम्ही कोण आहे पेक्षा तुम्ही काय करता हेच तुम्हाला डिफाईन करतं. माहित आहे, जर तुम्हाला माहित असलं तर बॅटमॅन मधला डायलॉग आहे. आणि हे खरं आहे की मी स्वतःला समजतोय की मी हे करतोय, पण माझे ऍक्शन्स काय आहेत. आता मी बघितलं की मी 6 महिनेच काय समजतोय की यार माझ्याकडे नॉलेज आहे, पण मी काय युट्यूबला मी काय करतोय का नाही, मी काय अभ्यास करतोय का नाही, मग काय आता म्हणजे मी झिरोच झालो ना. त्यामुळे ऍक्शन इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे नुसतं विचार करून म्हणलं उपयोग नाही. म्हणलं मी जो विचार करतो की एमपीएससी काय म्हणतो की आता काय करायचं, एक्झाम तर बुडले, आता काय करायचं, म्हणलं त्याच्याने फरक काय होणार आहे, त्यापेक्षा मी ऍक्शन्स मध्ये आणलं पाहिजे. आता त्यातनं अजून विचारायला, वाय एमपीएससी, काय मी का एमपीएससीत आलो, का नक्की काय विचार करून आलो, हा पण एकदम विचारायला. की बँकमध्ये होतो जेव्हा सगळं सुरू होतं, काय एमपीएससीत विचारायला, पोरांशी बोललो, घरी बोललो, तर विचारायला की हो म्हणजे जो पर्पज आहे की मी एमपीएससीत आय एम नॉट हिअर ओनली फॉर मनी. काय हो हे बघ, वेल सेटल लाईफ मिळते चांगली, काय म्हणतो सगळं पैसा वैसा चांगला मिळतो, पण नुसतं मनी आहे का, तर नाही. कारण ते असतं तर भरपूर गोष्टी आहेत, भरपूर वेज आहेत पैसा कमवायला. पैसा नाही सगळ्या गोष्टी डिफाईन करत. ऑफकोर्स मनी मेक्स लाईफ इझियर, हा इट इज फॅक्ट ऑफकोर्स, पण पैसा सगळ्या गोष्टी डिफाईन करत नाही. त्यामुळे मी विचार केला की का एमपीएससी. म्हणलं आपलं जे म्हणजे काय म्हणतो की 23 इयर ओल्ड रुद्रनी जे स्वप्न बघितलं की एमपीएससी करायचं आहे आपल्याला, काय म्हणतो की डेव्हलपमेंटमध्ये, महाराष्ट्राच्या डेव्हलपमेंटमध्ये किंवा गव्हर्नमेंटच्या डेव्हलपमेंटमध्ये आपल्याला एक भाग घ्यायचा आहे. कारण जेव्हा कधी जर असं बघतो असं वाटतं की अरे जर मी त्या ठिकाणी असतो तर मी असं काम केलं असतं. आणि मग तेव्हा काय कळालं, रिअलाइज झालं मग मी एजबार कुठे झालोय ना रिग्रेट करायला. तर मग ते जेव्हा रिअलाइज झालं तेव्हा झालं की नाही मला एमपीएससीच करायचं आहे, वेळ लागला तरी चालेल. आणि असं नाही म्हणत आहे करायचं म्हणजे 8 तास म्हणजे आता लाईफ अख्खी डिस्ट्रॉय होऊ दे, नाही. लाईफ आता मला काय कळालंय ह्या एजला आता मी सध्या की मला लाईफ बनवत मला एमपीएससी करायला लागणार आहे. आणि इट इज फॅक्ट, आणि हे चांगलंच आहे. कारण अख्खं आयुष्य तर मी एक्झामला देऊ शकतोय का नाही, पण एक्झाम सोडणार आहे का ते पण नाही. डबल डी मोटो ऑफ चॅनल. मी विचार केला जेव्हा चॅनल काढलेलं ना, तर मग का काढलं, काय आय विल बी व्हेरी ऑनेस्ट विथ यू. माझं तेव्हा बँक सुरू होतं काय, आणि काय बँकेत जायचो यायचो, आणि तेव्हा काही एवढं युट्यूब एवढं प्रगत नव्हतं, काय ना अकाउंट बुकलिस्ट टाकायचं, काही गायडन्स नसायचा तेव्हा. मग मी काय करायचो, आपल्या टेलिग्रामचे जे चॅनल्स होते ना तिथं ऍड व्हायचो, आणि मग तिकडे चॅटिंग करायचो, विचारायचो कोणतं बुकलिस्ट द्यायचं. आणि अजून पण तुम्हाला डेमो दाखवतो काय की म्हणजे मी एक पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो की सगळे स्टडी मटेरियल कसं घ्यायचे. पोरं लय रिकामे असतात, गणवायला लागते बघता, मॅन्युप्युलेट करणं ते जमतंच आपल्याला. मग तसं करायचो. आणि मग मला तेव्हा विचार आला की अरे इतका वेळ लागतोय म्हणलं आपल्याला हे करायला, तर आपल्यासारखी पण किती जण असणार म्हणलं. त्यामुळं म्हणलं हे बघ डबल डी का लिहिलंय, तर एक आहे डेव्हलपमेंट काय, आणि दुसरा आहे डिफरन्स. मी एक्सप्लेन करतो की डेव्हलपमेंट म्हणजे काय. तर मला म्हणलं की मला एमपीएससी का व्हायचं आहे, कारण ज्या काही पॉवर्स एक अधिकारी होल्ड करतो त्या पोस्टलाच आहेत. आणि त्यासाठी महाराष्ट्र डेव्हलपमेंटमध्ये जर माझा थोडा जरी वाटा पडतोय तरी मला ना म्हणजे लाईफमध्ये जेव्हा मी काय म्हणतो 40ला पोहोचीन 50ला पोहोचीन, जेव्हा मी मागं वळून बघीन तेव्हा मला वाटेल की हा भाई मी केलं काय, तर नाही का की लाईफ इतकी दिली आहे तर मिनिंगफुल लाईफ घडवली. अवघड होतं हे होतं पण काय ना काही तर केलं, हे ह्या गोष्टीसाठी म्हणलं डेव्हलपमेंट. आणि दुसरं काय डिफरन्स म्हणजे काय, आय वॉन्ट टू मेक डिफरन्स इन पीपल्स लाईफ. चॅनल सुरू केलं तेव्हा माझं म्हणणं काय होतं की ज्या गोष्टी मला अडचण आल्या त्या समोरच्याला यायला नको. म्हणजे ना मी असं नाही म्हणत आहे काय आता हे जे चॅनल आहे ना हे आता ऍक्टिव्ह आहे काय, अजून सांगतो की अजून 10 वर्षानंतर चॅनल पूर्णपणे डेड असणार, पूर्णपणे डेड ना. हे जर व्हिडिओ असणार कोण काय नसणार, प्रत्येक जण आता हे तुम्ही जो व्हिडिओ बघायला लागलाय तुम्ही तुमच्या लाईफमध्ये सेटल्ड असणार, काय ना काय तर करत असणार. आणि कोणाला मी लक्षात पण असणार, मला पण कोण लक्षात असणार. पण त्यावेळी जेव्हा मी टाईप करणार युट्यूबला भावी अधिकारी आणि जेव्हा मी मागं येऊन बघणार तेव्हा मला असं झालं पाहिजे की हा मी काहीतरी केलं, नाही का, मी माझ्यामुळे कोणाच्या तर आयुष्यात काहीतरी डिफरन्स क्रिएट झाला, कोणाचं तर आयुष्य बेटर झालं, कोणाला तर काहीतरी फायदा झाला, कोणाला तर यूज झाला. आणि हे दिस इज द मोटो ऑफ भावी अधिकारी, डेव्हलपमेंट अँड डिफरन्स. आणि त्यामुळं हे मला भरपूर जास्त मी विचार केला
दिस इज इट. सी वन एक्झाम कॅन नॉट डिफाईन मी. जे म्हणलं की एक एक्झामनी काय मला आणि इतकं पण काय हे बघ मेन कोसळलं नाही. जर मी एज बार झालो असतो ना तर मला खूप वाईट वाटलं असतं. किंवा जर माझ्या लाईफमध्ये इतके असे प्रॉब्लेम्स आले असते की मला एमपीएससी सोडायला जरी लागलं असतं तरी पण मला खूप हे त्रास झाला असता. आता बघायला गेलं तर काय आहे, ठीक आहे ना की इतकं पण नाही आहे लेट झालेला. आणि अजून एक गोष्ट असतं, आता खूप जणांना मी बघतो की विचार करतात काय मी एमपीएससी आधी यायला पाहिजे होतं. तर मी पण म्हणू शकतो मी बँक एक्झामची तयारी नव्हती करायला पाहिजे, त्याच्याऐवजी मी काय करायला पाहिजे होतं, एमपीएससी करायला पाहिजे होतो, आतापर्यंत झालो असतो. तर हे अतिशय चुकीचं आहे. लाईफमध्ये काय म्हणतो की प्रत्येक फेज आपल्याला काय ना काय तर शिकवते. आणि जर आपण इतकं आपल्याला जर डोकं असतं, पहिली गोष्ट आपल्याला इतकी मॅच्युरिटी किंवा घरच्यांना इतकी मॅच्युरिटी असती किंवा आपल्या तेवढी धमक असते किंवा तिसरी आपल्याला इतके रिसोर्सेस असते तर प्रत्येकाने ग्रॅज्युएशन नंतर अभ्यास सुरू केला असता. पण प्रत्येकजण करत नाही का? कारण दॅट इज लाईफ. प्रत्येकाची लाईफ वेगळी आहे. इम्पॉर्टंट हे नाही आहे की तुमच्या लाईफमध्ये काय आलं, इम्पॉर्टंट हे आहे की लाईफ काय म्हणतो तुम्ही लाईफला काय देता. जरी खूप जणांचं असतं की मी एमपीएससी लेट सुरू केलं किंवा ना माझे डिसिजन चुकले. लाईफमध्ये रिग्रेट करण्यापेक्षा त्यातनं शिकणं गरजेचं आहे. आणि जसं म्हणलं की आजची एक्झाम ही जाते तर यातनं मला शिकणं गरजेचं आहे, नाहीतर मी त्यामध्येच राहणार. आता अजून काय आहे, स्पॅम युट्यूब, टेक चान्सेस, ओ माय गॉड. आता मी ठरवतोय आज हा व्हिडिओ मुद्दाम अपलोड करतोय म्हणजे मी स्वतःला फोर्स करीन. आता मी लिटरली सांगतो माझ्या असं डोक्यात आहे की फक्त संडेला एक आराम काय निवांतमध्ये आणि दररोजचा एक व्हिडिओ काय ना काय तर पडला पाहिजे. एज्युकेशनल कंटेंट असू दे, मोटिवेशनल कंटेंट असू दे, टाइमपास असू दे. माझं लिटरली एम आहे की दररोज म्हणजे ना की 4 संडे असतात ना तर महिन्याला 26 व्हिडिओ पडले पाहिजेत. हे माझं एम आहे. का? कारण ह्याच्याने काय होईल, पहिली गोष्ट मी नाही का कन्झ्युम राहील, काय ना काय तर आपल्याला करायचं आहे. आणि दुसरी गोष्ट युट्यूबला पण फायदा होईल, मला पण पैसे तर मिळतीलच ऑफकोर्स आणि काय ना काय तर हे होईल. सी नॉट अफ्रेड, आय टेक चान्सेस लिहिले. म्हणलं की व्हॉट डिफाईन्स रुद्र. मी विचार केला की नक्की काय आहे माझ्यात, काय की नक्की माझ्यात काय पोटेन्शियल आहे किंवा माझा स्वभाव काय आहे काय. तर एवढं कळालं की आय एम नॉट अ चिकन. मी घाबरत नाही. मी लाईफमध्ये काय म्हणतो घाबरतो म्हणजे आपलं भूताला घाबरतो ऑफकोर्स, पण मी लाईफमध्ये म्हणजे लाईफला घाबरत नाही. काय आय टेक चान्सेस. म्हणजे लाईफमधले ना जे डिसिजन्स आहेत, एमपीएससी असू दे किंवा ना कुठलीही असू दे, लाईफ लिहिले, फ्रेंड्स लिहिले. सी लाईफचे डिसिजन्स घ्यायला दम लागतो किंवा खूप जण ना विचार करतात दुसऱ्याला विचारतात. आता अजून एक गोष्ट काय, आता ना सगळ्यांना लय भारी वाटेल काय की जेव्हा बँक सोडली ना तेव्हा सगळ्यांना काय वाटेल की नाही का की किती जणांना विचारलं असेल ना. आता मला ना खूप वेळा इंस्टाग्रामला ह्याला मेसेज येतात काय की सर की असं की मी जॉबला आहे आणि तर मग मी पण जॉब सोडून अभ्यास करू का. मी त्यावेळी ना एकच रिप्लाय देतो की जर तू मला विचारतोयस ना की मी जॉब सोडू का तर 100% तू ना मॅच्युअर म्हणजे जॉब सोडायला. अरे मी कोण आहे, हु एम आय, मी कोण, मी रुद्रखाडी. अरे आय एम स्ट्रेंजर टू यू. जेव्हा मी बँक सोडायचा विचार केलेला ना तेव्हा ना मी काय कुठल्या एमपीएससी सराला विचारत नव्हतो की मला एमपीएससी जमल का किंवा मला हे. मी कोणाला फ्रेंड्सला आणि फॅमिलीला फक्त म्हणलं की असं आहे. का माहितीये का, एमपीएससी जमल का नाही हे फक्त तुम्ही किंवा तुमचे जवळचे लोक सांगू शकतात कारण ते तुमच्यातलं पोटेन्शियल असतं. म्हणलं असं एक्झाम आहे म्हणलं आणि एमसीक्यूज आहे, जर असं अवघड आहे हे आहे. घरचे पण म्हणले हो, मैत्रिणी पण म्हणल्या आपलं की घे म्हणले चान्स आणि तेच म्हणलं की आणि घेतला चान्स. म्हणलं आय एम नॉट अफ्रेड टू टेक चान्सेस. घेतो चान्स, काय होतं जास्त काय, आणि माती पण खाली जाते असं काही नसतं. लाईफमध्ये पण माती खाली जाते, फ्रेंड्समध्ये पण माती खाली जाते. सी आता फ्रेंड्स जे लिहिले ना, नवीन लोक जेव्हा लाईफमध्ये येतात अरे भीती असतीच की काय म्हणतो स्वभावाचा यूज नको व्हायला, गैरवापर नको व्हायला. पण तेच आहे, घेतो चान्स, इट्स ओके. 10 पैकी काय होतं, काय कधी 6 जण जातात पण इट्स 4 जण तर असतात ना, 2 जण घ्या आपल्याला माहिती आहे. पण तेच आय एम नॉट अफ्रेड टू टेक चान्सेस. आणि लिहिले नेगेटिव्ह कमेंट्स, ओ माय गॉड आता किती नेगेटिव्ह कमेंट करू शकता. आणि आय एम चिल विथ इट. लिटरली माझे रिप्लाय पण बघितले तुम्ही, मी समजून घेतो समोरच्याला. समोरचं जर मला म्हणते ना की म्हणजे जर काय नेगेटिव्ह बोलते तर मला कळतं की आता एक लय भारी कमेंट होती, एक काय कमेंट होती की तू पोरांना दिशाभूल करतोय आणि त्यांना एमपीएससी करायला होतोय आणि सगळ्यांचं आयुष्य ना माझ्यासारखं तू घालवशील. ह्याच्यावरनं मी काय त्याला असं चुकीचं नाही म्हणलं, बरोबर आहे. काय काय वेळी काय होतं आपल्याला काय काय वेळी जमत नाही. का जमत नाही, पोटेन्शियल कमी नसतं तसं नाही, काही वेळी बुद्धी कमी असते, काही काही वेळी घरच्यांची सपोर्ट नसतो, काही काही वेळी लाईफमध्ये प्रॉब्लेम येतात. आणि जेव्हा आपण परत एक्झामला ओपन करतो तर आपला राग येतो, आपलं होतं की मी हे अचीव्ह नाही करू शकलो, त्यावेळी भडास निघते. त्यामुळे म्हणलं मी नेगेटिव्ह कमेंटला मी कधीच नेगेटिव्ह म्हणत नाही. म्हणलं ते त्यांचा पर्स्पेक्टिव्ह मांडत असतात आणि त्यामुळे लिहिले की नेगेटिव्ह कमेंटला मॅटर मला करतच नाहीत. फक्त मम्मी, दिदी आणि फ्रेंड्स. ओ माय गॉड बस तेवढं आणि जवळची आहे फक्त. ग्रुप 12वीचं मित्र, लॉची 2 मित्र आणि आपलं एमपीएससीची पोरं. आणि एमपीएससीची पोरं तर सेफ स्किल्स. मला वाटलं पण नव्हतं की पोरं इतक्या मला जमणे. काय म्हणतो की 11वी 12वी लॉ नंतर जर एवढं कोण असं जवळची मिळेल. एव्हरीथिंग एमपीएससीची पोरं इज एव्हरीथिंग.
11-12 काय आहे द विजन. आता चॅप्टर आहे. आता विजन म्हणजे काय की आता एवढं सगळं तुम्ही रामायण बडबड केली, नक्की काय, नक्की माझ्या मनात काय, नक्की काय करणार आहे, विजन काय आहे. कारण आता फेल तर झालोय, अभ्यास तर आता करायचा आहे. 2024 तर अटेम्प्ट तर MCQ आहे, जिथं होप्स तर आहेत, आणि जर गणलं तर 2025 तर रिटर्न आहे. UPSC तर करू शकत नाही कारण एवढी काही मला नाही वाटत आहे बुद्धी आहे, आणि करायचं तर MPSC आहे. मग विजन काय आहे. सी लाइफ इज हार्ड सो एम आय. जिंदगी मुश्किल आहे पण हम भी कमी नाही. लढेंगे, ऑफकोर्स लढेंगे. राज्यसेवा करायला आलोय, राज्यसेवाच करणार आणि पास होणार. आता फक्त प्रश्न आहे की कधी. पास होणारच आहे. आता कधी हा प्रश्न आहे. 2024 ला होणार, 25 ला होणार, 26 ला होणार, 27 ला फक्त नको, कारण एज डायरेक्ट 30 होऊन जाईल. मग तेच, मग कधी ते माहित नाहीये. पण हो, मी राज्यसेवा करायला आलोय ना, राज्यसेवाच करणार. आणि काय म्हणतो तेच मला करायचं आहे. कंबाईनचे ऑफकोर्स फॉर्म भरणार, बघू सक्सेस मिळते नाही मिळते, आणि बघू आता कसं होते. पण अभ्यास मात्र 100% करणार आहे. सी जेव्हा 0 होतो तेव्हा लढलो, म्हणलं तुम्हाला. आता तर आयुष्याचा बेस्ट टाइम सुरू आहे. आय लिटरली टेल यू. म्हणजे जे म्हणलं की स्टार्टला की लाईफ वॉज गोइंग टू चेंज, ऑफकोर्स लाईफ चेंज झाली आहे, पण चांगल्या गोष्टीसाठी पहिली गोष्ट तर चेंज झाली आहे. आणि चेंज गरजेचं आहे, चेंज असतोच प्रत्येकाच्या लाईफमध्ये. आणि आता चांगल्या गोष्टीसाठी चेंज झाले तर एवढं काय हरकत आहे ना. तर म्हणलं की लाईफ हार्ड असताना ते लढलोय, आता तर लाईफ एकदम बेस्ट आहे. सी आय विल टीच, शिकवणार, आय विल अर्न. लाईव्हलीहूड इज इम्पॉर्टंट अँड आय विल लिव्ह, आय विल प्रिपेअर. कारण मी म्हणलं की मला नुसतं प्रिपरेशन नुसतं करायचं नाहीये, की मागं बघितल्यावर असं वाटायला नको की 2022 ला पण अभ्यासच केला, 23 ला अभ्यास केला, 24 पण अभ्यासातच घालवला. मला नुसतं पुस्तकांमध्ये नाही यायचं, मला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. ओ येस. आणि इज इट गोइंग टू बी हार्ड? येस, इट इज गोइंग टू बी हार्ड. आणि काय म्हणजे विल आय मॅनेज? येस, आय विल मॅनेज. त्यामुळे म्हणलं. आणि आता बघा, जर सबस्क्राईब करून ठेवा की आता दररोज व्हिडिओ पडणार आहे, आणि बघू की लेट्स क्रिएट डिफरन्स, लेट्स क्रिएट समथिंग, आणि बघू आपण. येस, चलो, लय मोठा झालाय व्हिडिओ. चलो, थँक्यू, बाय बाय.